हो का माझा तमाशा. ज्यांच्याकडे पैसे येतात ते म्हातारेच असतात. जिओ हॉटस्टारवर माझं लग्नाचं शो येणार आहे. कपिल शर्मा बरोबर, ते बघा सगळे लोक. पण विचारला गेलाय का? कारण हा प्रश्न नो कमेंट्स. रितेश देशमुख तुम्ही नंबर 1 छावा आहात. मला होस्ट करायचं आपलं हे मराठी बिग बॉस. हो. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आत्ता माझ्यासोबत जी कलाकार आहे ती सध्या म्हणजे नेहमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आणि आता मला असं कळलं आहे बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा जायला ती सज्ज झाली आहे. व्हेरी ब्युटिफुल राखी सावंत आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. राखी, केवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू सो मच. हा माझं एक्झॉटिक ब्रायडल लुक आहे आणि आत्ता ठरलं नाही आहे की मी जाणार आहे की नाही. जेव्हा ठरवणार ते लोक मग त्यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कळेल. येस, आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो तुम्हाला बिग बॉस मराठीमध्ये बघ. हो का माझा तमाशा. मी आत्ता गेले गडी माझी सांडली ग जाता सातारला ग बाई सातारला. हो कोणी नका सांगू ग माझा म्हाताराला. नाहीये ना, पण म्हातारा, यू आर सो यंग. म्हातारा कुठून आला? ज्यांच्याकडे पैसे येतात ते म्हातारेच असतात. पण या लुकचं काय विशेष आहे, काय स्पेशल आहे? जिओ हॉटस्टारवर माझं लग्नाचं शो येणार आहे. कपिल शर्मा बरोबर, ते बघा सगळे लोक. ओके, पण विचारणा झाली आहे का बिग बॉस मराठीबद्दल राखी? हे डोळे सगळं सांगतायत. हो माझे डोळे सगळे सांगतात. पण विचारला गेलाय का? कारण हा प्रश्न नो कमेंट्स. खरंच, नो कमेंट्स. कारण तुम्ही लास्ट सीझन मध्ये आला होता तेव्हा प्रेक्षकांनी खूप मज्जा केली होती मॅम, ऐका तर. त्यांनी सांगायला मला नाही सांगितलं. आता मी काहीच सांगू शकणार नाही. बिग बॉसमध्ये तुम्ही जाता इन जनरल विचारण्यात येतं तेव्हा राखी सावंत यांची काय स्ट्रॅटेजी असते? कारण सगळेजण स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन, घरात जाऊन कसं धिंगाणा घालणार. सगळ्याच धिंगाणा करणार आहे मी. तिथं जाऊन मोंजोलिका होणार आहे, राडा करणार. मी गेली तर सगळ्यांची मिरची लावून येणार आहे. मी लवंगी मिरची, मुंबईवरची, कोल्हापूरची नाही, मी मुंबईची लवंगी मिरची आहे. पण आता आयडिया आहे 6व्या सीझन मध्ये कोण कोण आहे? मला फोर्स करतायत सांगायला. डोंट फोर्स मी. पण आता हिंदीतले सुद्धा बरे, सोनाली राऊत सुद्धा होती बिग बॉस मराठीच्या घरात. त्याच्यानंतर विशाल कोटियन सुद्धा आता आतमध्ये आहे. मला मराठी बिग बॉसला कोणीच ओळखत नव्हतं. म्हणजे भाव देत होतं. मी जेव्हापासून मी गेली तेव्हापासून सगळ्यांचे डोळे नो ओपन झाले आणि आता सगळ्याला जायचं आहे मराठी बिग बॉसमध्ये. बरं आहे ना. आणि रितेश देशमुख आता होस्ट करतायत तो शो भाऊ. अमेझिंग, माय फेवरेट होस्ट. आय एम सो हॅपी. रितेश जी, यू आर रितेश देशमुख तुम्ही नंबर 1 छावा आहात. पण आता घरात जाऊन राखी काय गोंधळ घालणार आहे तुम्ही जर गेलात तर? मला कोणी सांगितलं मी जाणार आहे? गेलात तर मी नाहीच जाणार आहे. गेली तर बघूया. हां, तुम्ही जबरदस्ती मला माझ्या तोंडात शब्द टाकतात. तसं करू नका हो, कारण तसं नसतं. कॉन्ट्रॅक्ट होतो, सगळं होतं. हो, आम्ही वाट बघू. तुम्ही गेलात तर ती सगळी धमाल बघायची. गेलात तर धमाल होणार आहे. नाही गेली तर घ्या. एवढ्या रील्स इंस्टाग्रामवर तुमच्या व्हायरल होत आहेत या नवीन मेकओव्हर नंतरच्या, प्लस आज हा सगळा ब्रायडल लुक. आणि जेव्हा मराठी कलाकारांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं, जे बिग बॉसच्या घरातनं बाहेर येतात, जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल विचारलं जातं ना, तर तेही खूप आवर्जून सांगतात की बघा. ते माझा तो डायलॉग हिट झालेला आहे ना, की आवाज नीचे 20 कदम पीछे. आता मराठीच आपण सांगूया. आवाज खाली 20 पावलं मागे. हां, आवाज खाली आणि 20 पावलं मागे. पाठी म्हणूया. ओके, पाठी पाठी परत सांगूया. कसं सांग, कसं? आवाज खाली 20 पावलं पाठी. हां, आवाज खाली आणि 20 पावलं पाठी. ऐकलं का? नाहीतर तोडून टाकेल तुझा लाला लँड पुमालांगा. ओके राखी, मला बघून सगळं अरे बापरेच सांगतायत. पण मला ना खूप छान वाटलं तुमच्याकडनं मराठी ऐकून आणि तुम्हाला भेटून सुद्धा खूप दिवसांची. माझी आई गुजरातन आहे आणि माझे बाबा मराठी. तर माझं मराठी महाराष्ट्रामध्ये राहून चांगलंच आहे. माझे बाबा जिवंत होते. आता 8 वर्ष झाले माझ्या बाबाला, ते वारले. तेव्हा आम्ही बाबाबरोबर आम्ही मराठी बोलायचो आणि आईबरोबर आम्ही गुजराती बोलायचो. सगळंच येते मला. आणि खूप मस्त वाटलं हे मराठी. गुजराती बिग बॉस चालू व्हायला पाहिजे, तिथं जाणार मी. तिकड अरे बिग बॉसवाले तिकडची तर होस्ट करा मला.
होस्टिंग करायला आवडेल मला होस्ट करायचं आपलं हे मराठी बिग बॉस हो धुवून टाकेल 100%. हा ज्या दिवशी रितेश देशमुख तुम्हाला कधी तुमचं म्हणजे कधी पायात प्रॉब्लेम झाला डोक्यात प्रॉब्लेम झाला कधी तुम्ही नसले तर तुमच्याबद्दल मीच होस्ट करणार आहे मराठी बिग बॉस आणि एकदम राडा घालणार राखी तू. राडा बघा माझा राडा असतो की तो रेडा असतो ना रेडाही घाबरून जाईल माझा राडा बघून. खरंच पण तुम्हाला कंटेस्टंट म्हणून आणि होस्ट म्हणून सुद्धा बघायला आवडेल. थँक्यू सो मच राखी आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आज मस्त दिसत आहे. हो का मी दरवेळी मस्तच दिसते एकदम चटक चांदणी. आय जस्ट लव्ह दिस कॉन्फिडन्स ऑफ युअर्स. खरंच जेन्युइनली. थँक्यू. थँक्यू.